तर नमस्कार, जय महाराष्ट्र मित्रांनो. आजकाल देशात किंवा राज्यात बलात्काराची संख्या ज्या प्रकारे वाढत आहे त्यामुळे तुमच्या कानावर कधी ना कधी नक्की पॉक्सो ऍक्ट हा शब्द नक्की पडला असेल. आजच्या व्हिडिओमध्ये आपण हा पॉक्सो कायदा काय आहे, तो का अंमलात आला, त्याचे महत्त्वपूर्ण तरतुदी काय आहेत किंवा पॉक्सो अंतर्गत कोणत्या शिक्षा होतात हे बघणार आहोत. तर भावांनो, पॉक्सो ऍक्ट म्हणजे काय, तर प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्स ऍक्ट म्हणजेच मराठीत जर सांगायचे झाले तर बालकांची लैंगिक अत्याचारापासून संरक्षण करणे. भावांनो, आपण खूप वेळा पाहतो की अनेक ठिकाणी लहान बालकांवर अत्याचार केला जातो आणि तोही लैंगिक अत्याचार. मग अशा प्रकारच्या लैंगिक अत्याचाराला प्रतिबंध करण्यासाठी आणि त्या गुन्हेगाराला कठोर शिक्षा देण्यासाठी 4 नोव्हेंबर 2012 रोजी पॉक्सो ऍक्ट तयार करण्यात आला. लैंगिक छळ, लैंगिक अत्याचार किंवा पोर्नोग्राफी सारख्या अत्यंत गंभीर गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण व्हावे म्हणून या कायद्याला तयार करण्यात आले होते. पूर्वी मोठ्या प्रमाणावर पोर्नोग्राफीसाठी लहान मुलांचा वापर केला जायचा आणि त्यांचे अश्लील व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल केले जात होते. यामुळे असे गुन्हे होऊ नये म्हणून पॉक्सो ऍक्ट तयार करण्यात आला होता. आता बघूयात पॉक्सो कायद्यातील महत्त्वाच्या तरतुदी. पहिली तरतूद म्हणजे जर पॉक्सो कायद्याअंतर्गत एखाद्या व्यक्तीने पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट केली तर त्याचे नाव हे गुपित ठेवण्यात येते. तसेच जर एखाद्या ठिकाणाहून तक्रार नोंदवण्यात आली तर महिला पोलीस अधिकारी किंवा पुरुष पोलीस अधिकारी त्या संबंधित व्यक्तीला साध्या कपड्यांमध्ये भेट देतात. ज्या बालिकेवर किंवा बालकावर अत्याचार झाला आहे त्यांना न्याय मिळवून देणे व आरोपीला फाशीची शिक्षा देणे हा या कायद्याचा महत्त्वपूर्ण उद्देश आहे. आता बघूयात पॉक्सो कायद्याअंतर्गत कोणत्या शिक्षा दिल्या जातात. जर एखाद्या आरोपीने 12 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या बालिकेवर किंवा बालकावर लैंगिक अत्याचार केला तर त्याला फाशीची शिक्षा देण्यात येते. किंवा जर त्या पीडित व्यक्तीचे वय 16 वर्षांपेक्षा कमी असले तर आरोपीला 10 ते 20 वर्षांची कारावासाची शिक्षा होऊ शकते. भावांनो, जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. यापूर्वीच्या कोणत्याही व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असे म्हणलं नाही की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, पण मला एक गोष्ट समजली आहे की तुमचा सपोर्ट हा आमचा खूप मोठा उत्साह बनतो व्हिडिओ बनवण्यासाठी. आणि माझे ध्येय आहे की महाराष्ट्रातील प्रत्येक युवकांपर्यंत माझा आवाज गेला पाहिजे आणि तो तुमच्या सपोर्ट शिवाय, तुमच्या मदतीशिवाय अशक्य आहे. यामुळे चॅनलला, जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील आपले, तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.